कशात तुम्ही सर्वजण? आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला घेतला आहे, कारण माझ्या घरामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्यातला थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, म्हणून मी आज व्हिडिओ बनवायला घेतली. मी माझ्या अंगणामध्ये खूप छानशी छोटीशी बाग केलेली आहे. त्या बागेमध्ये मी अळूची पानं लावलेली. त्यातल्या फ्रेश अळूची पानं काढून आज आपण अळूची पाण्याची रेसिपी बनवूया. अळूच्या पाण्याच्या वड्या बनवूया. फ्रेश अळूच्या पाण्याच्या वड्या खूप छान होतात. चला तर आपण वड्या कशा बनल्या ते पाहूया. वड्या तर सर्वजणच आपल्या घरी बनवतात, पण त्यातल्या काहींच्या वड्या तळताना सुटतात, तर काहींचा रोल उकडतानाच सुटतो. तर मी आज याचं परफेक्ट प्रमाण देणार आहे आणि टिप्स पण देणार, त्यामुळे तुमच्या वड्या अजिबात सुटणार नाही आणि परफेक्ट बनतील. चला तर आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आता आपण पानं आहे ना त्याची देठ काढून घेऊया आणि नळाखाली स्वच्छ अशी पानं धुवून घेऊया. अळूची पानं चोळून चोळून स्वच्छ धुवायची असतात. अशी स्वच्छ पानं धुवून घेऊया आणि आता आपण वडीसाठी एक ठेचा बनवून घेऊया. तो ठेच्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण, हळद, हिंग आणि जिरे घालून ते वाटण करून घेऊया आणि त्याचं एक असं जाडसर असं वाटण करून घेऊया. मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाची पिठी घेणार आहे आणि त्यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे ना हिरवी मिरचीचा, तो घालून घेऊया. सर्व ठेचा घालून घ्या. मी 7-8 मिरच्यांचा ठेचा केलेला आहे. मीठ घालून घेऊया, हळद घालून घेऊया, थोडासा ओवा घालून घेऊया, 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊया, थोडासा चिमूटभर हिंग घालून घेऊया, 1/4 टीस्पून सोडा घालून घेऊया, 4 चमचे चिंचगुळाची चटणी घालून घेऊया. चिंचगुळाची चटणी घातली म्हणजे वड्या घशामध्ये खात नाहीत. अळूला नेहमी आंबट गोड घालावं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. पीठ जास्त घट्ट भिजवायचं नाही, जास्त पातळ नाही. श्रीखंड एवढं घट्ट भिजवून घ्यायचं म्हणजे पानाला पानांच्या शिरा आहे ना अशा लाटण्याने बसून घेऊया, म्हणजे आपला रोल छान बनतो, नाही तर रोल सुटतो करताना. आता एका याच्यावर असं उलटं पान ठेवून त्याला सर्व बाजूनी पीठ लावून घेऊया. कुठलीही बाजू तशी कोरडी ठेवायची नाही. सर्व बाजूनी पीठ लावून घ्यायचं म्हणजे रोल आपला सुटत नाही. आणि दुसरं पान ठेवताना ते उलटं ठेवायचं, सेम तसं ठेवायचं नाही. एक पान असं ठेवायचं, दुसरं पान विरुद्ध दिशेला ठेवायचं. आता तिसरं पान परत पहिल्या दिशेला ठेवायचं. असं अलटून पलटून पानं ठेवायची, एकदा इकडे एकदा इकडे. मी 4 पानांची वडी करणार आहे. तुम्ही 3, 5, 2 पानाची सुद्धा वडी करू शकता. मोठं पान असेल तर एका पानाची सुद्धा रोल बनता येतो म्हणतो. आता सर्व बाजूनी लावून घेऊया आणि कढईला असं दुमडून घेऊया. दोन्ही कडा दुमडून घ्यायची आणि वरची साईड पण दुमडून घ्यायची. पण त्याला सर्व बाजूनी पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपला रोल सुटत नाही आणि वड्या तळताना किंवा उकडताना सुटत नाही. म्हणून सगळ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं. पीठ जास्त लावायचं नाही, तर पीठ लागतं, वड्यांची टेस्ट येत नाही पानांची. पातळ असं थर लावायचं आणि घट्ट असा रोल करायचा. दाबून दाबून घट्ट रोल करायचा. आतमध्ये रोल पोकळ राहता कामा नये, म्हणजे वड्या सुटत नाहीत. आता आणि जे एंड असेल ना, एंडला पीठ लावून घ्यायचं. दोन्ही कड्यांना पीठ लावून घ्यायचं आणि पानाचा जिथं संपतो तिथल्या पण एंडला पीठ लावून घ्यायचं. आता दुसरा रोल मी करून दाखवते. सेम त्याप्रमाणे पान ठेवले पहिल्यासारखं. त्याच्या सर्व बाजूला पीठ लावून घेणार आहे. एका पानात सगळं पीठ लावून घेतलं की दुसरं पान उलटं ठेवायचं दुसऱ्या साईडनी आणि आता तिसरं पान परत पहिल्या दिशेला ठेवायचं. त्याला पण सगळ्या बाजूने पीठ लावून अशी 4 पानं ठेवून घेतली की साईडच्या कडा दुमडून घ्यायच्या. दोन्ही बाजू वरचा बाजू दुमडून घ्यायची आणि त्या दुमडून घेतलेल्या भागाला पीठ लावून घ्यायचं सर्व भागाला आणि घट्ट असा रोल गुंडाळून घ्यायचा. रोल अजिबात पोकळ राहता कामा नये. रोल छान गुंडाळायचा दाबून दाबून, म्हणजे आपल्या वड्या कधीच सुटत नाही, तळताना पण नाही आणि उकडताना पण नाही. आता माझ्या एवढी पाणी घेते त्याचे माझे 5 रोल झालेले आहेत. मी सगळे रोल एकदम करून घेतलेले आहेत. आता मी ते उकडून घेणार आहे. 2 आणि 3, एका डब्यामध्ये 2 रोल आणि एका डब्यामध्ये 3 रोल असं कुकरमध्ये उकडून घेणार आहे. आता आपण आपल्या वड्या कुकरमध्ये उकडून घेऊया. एका डब्यातला मी तेल लावून घेतलेले आहे, त्यात मी असे माझे वड्यांचे केलेले रोल ठेवून घेणार आहे. आणि आता ते कुकरमध्ये पाणी घातलेले आहे. आता आपण कुकरच्या 4-5 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घेऊया, म्हणजे वडी छान उकडते. आता आपल्या कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊया आणि आता वाफ केली ना की आता कुकर थंड झाला तर आता उघडून पाहूया. चमच्याने आधी आपली वडी उकडली का ते चमच्याचा दांडा घालून पाहूया. आता अजिबात काही लागलं नाही, म्हणजे प्लेन आलं, म्हणजे वडी उकडून झालेली आहे. छान उकडली आपली वडी. 5 शिट्ट्यामध्ये माझी वडी खूप छान उकडली. ती थंड करून घ्यायची आणि मग कापायची. गरम गरम वड्या कापायच्या नाही. पाहिजे तर फ्रीजमध्ये ठेवून कापल्या तरी चालतील. आता वड्या कापून घेऊया. मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय केलात तरी चालतील. मी डीप फ्राय पण करणार आहे, शॅलो फ्राय पण करणार आहे. तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही
वड्या फ्राय करू शकता. आता वडी कापून पाहूया. बघा ते मी उसुरीला तेल लावून घेतलेलं आहे आणि पाटावर ठेवून आता कापत आहे. माझी एकसुद्धा वडी सुटलेली नाही. किती छान कापल्या जातात आहेत, कारण मी रोल खूप छान गुंडाळला होता. ही टीप आहे, जर तुम्ही रोल छान गुंडाळला ना तर अशी ओढूनसुद्धा वडी निघत नाही आहे. आता मी डीप फ्राय शॅलो फ्राय करून घेणार आहेत. म्हणून पॅनमध्ये मी वड्या एक एक वडी करून सोडते. आणि आता आपण दोन्ही बाजूनी वड्या छान खरपूस गोल्डन कलर आणि गॅस मिडियम ठेवायचा. जास्त फास्ट ठेवायचा नाही, स्लो पण नाही ठेवायचा. मिडियम गॅसवर मस्त अशा गोल्डन कलर होईपर्यंत वड्या तळून घेऊया. म्हणजे गोल्डन कलरपर्यंत वड्या तळल्यानं मिडियम गॅसवर इकडे कुरकुरीत छान वड्या छान कुरकुरीत होतात, टेस्टी बनतात. जास्त करपत नाही किंवा आतमधून कच्च्या राहत नाही. आता आपल्या चटपटीत खुसखुशीत खमंग अशा वड्या तयार आहेत. मी सोडा घातल्यामुळे माझ्या वड्या खूप खुसखुशीत झाल्या. अशा कुरकुरीत टेस्टी वड्या कशा झाल्या ते मला कमेंट्स करून कळवा. आवडल्या तुम्हाला आवडल्या असतीलच. खूपच छान बनलेल्या आहेत कुरकुरीत अशा. चला तर आता आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.